वाल्मिक कराड यांनी दोषमुक्त होण्यासाठी जिल्हा न्यायालय मोकोका कोर्टामध्ये अर्ज केला आणि या कोर्टामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब आणि आरोपीचे जे वकील आहेत ते मोहन यादव या दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आणि या दोघांकडूनही युक्तिवाद झाला। त्यामध्ये मोहन यादव यांनी असं सांगितलं कोर्टाला की पक्षकार आहेत त्यांना दोषमुक्त करण्यात यावा असा युक्तिवाद मोहन यादव जे की वाल्मिक कराड यांचे वकील आहेत आणि दुसरे आपले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि ॲडव्होकेट बाळासाहेब कोले हे मयत संतोष देशमुख आहेत त्यांचे हे वकील आहेत। मित्रांनो, आज कोर्टामध्ये 2 तास नेमका कोणता युक्तिवाद झाला हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आमचा पूर्ण बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 6.5 महिन्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या हत्या मागे ज्या वेळेस तपास झाला त्या तपासामध्ये काही नावं निष्पन्न झाली आणि यामध्ये प्रमुख मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं आणि समोर आल्याच्या नंतर त्यांना अटक झाली आणि अटक झाल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर जे काही विष्णू चाठे हत्याकांडामध्ये सहभागी होते हे लोकांना मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याच्या नंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा असं पूर्ण महाराष्ट्राचं मत होतं आणि याच खटल्यासाठी किंवा याच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। या हत्यामध्ये या आरोपीच्या विरोधामध्ये जवळपास 15 ते 16 महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले आणि या मोर्चाचा दबाव म्हणून या लोकांना अटक करण्यात आली आणि या अटक केल्याच्या नंतर यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि याच कारवाईतून वाल्मिक कराड यांनी मोकोका जे काही न्यायालय आहे या न्यायालयामध्ये त्यांनी अर्ज केला की मी या केसमध्ये माझा कुठलाही संबंध नाही म्हणून मला या केसमधून वगळण्यात यावं। परंतु हा जो युक्तिवाद झाला या युक्तिवादामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा युक्तिवाद हाणून पाडला। परंतु आरोपीचे वकील वारंवार कोर्टासमोर असं सांगत होते की आमच्या जो काय पक्षकार आहे या पक्षकाराचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येकांडाशी कुठलाही संबंध नाही म्हणून माझ्या पक्षकाराला या केसमधून वगळण्यात यावा। आता विष्णू चाटे आहे, हा विष्णू चाटेचा आणि आमच्या पक्षकाराचा कुठलाही संबंध नाही। माझा पक्षकार हा इज्जतीवाला आहे, माझा पक्ष हा बिझनेसमॅन आहे, माझा पक्षकार हा उद्योगपती आहे म्हणून राजकीय द्वेषापोटी माझ्या पक्षकाराचं नाव या केसमध्ये घेण्यात आलेलं आहे। परंतु या मागे वाल्मिक कराड आहे हा तो विसरला आणि या युक्तिवादाला म्हणजे विरोध म्हणून सरकारी वकील जे आहेत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा त्यांचा युक्तिवाद हाणून पाडला। कोर्टाला उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की साहेब मेलॉर्ड, ज्या वेळेस देशामध्ये असे हत्याकांड झाले त्या हत्याकांडामागे एक मास्टरमाइंड होता आणि या मास्टरमाइंड पैकी हा वाल्मिक कराड आहे म्हणून याला या केसमधून दोषमुक्त करण्यात येऊ नाही। त्याचं कारण असं की हा जो काही खून झाला आहे हा खून खूप प्लॅनिंगने झाला आहे, खूप थंड्या डोक्याने झाला आहे। हे करणारे कठपुतली आहेत, यांच्या मागे जो चेहरा दडलेला होता तो वाल्मिक कराडच आहे आणि याच्या अगोदर 15 ते 16 केसेस जे काय आहेत ते 302, 307 जमीन बळकवणे असे वेगवेगळ्या प्रकारचे मारहाण असे बरेचसे गुन्हे आहेत आणि एकाही गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांनी जामीन मांडलेला नाही। म्हणजे हा किती शातीर आरोपी आहे। म्हणून
याचं नाव मोकोका अंतर्गत जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्याचं या गुन्ह्यातून नाव वगळण्यात येऊ नये आणि दोषमुक्त करू नये हा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये केला आहे। कमवता पुरुष जातो त्यावेळेस त्या घरची काय परिस्थिती असते त्या घरालाच माहीत आणि हाच युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला आणि याचा निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे आणि हा निकाल 7 जुलै रोजी निकाल देणार आहेत। कारण सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांनी जरी युक्तिवाद केला आहे तरी जे कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे त्याची तारीख 7 जुलै अशी आहे। म्हणून मित्रांनो, आपल्याला या केस विषयी काय वाटत आहे आम्हाला नक्की कळवा आणि आमचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।